आजकाल वॉशिंग मशीन प्रत्येकाच्या घरात असते आणि प्रत्येकाच्या घरामधली म्हणजे राहणीमान आणि प्रत्येकाच्या घरातले कपडे काम वेगवेगळे असते। तर काही घरांमधले जे कपडे असतात ते खूप खराब झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये वॉशिंग मशीनमध्ये अजिबात निघत नाही। त्यासाठी देखील मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे। नमस्कार, मी कीर्ती, श्री स्वामी समर्थ। तुमचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे आपण बटाट्याचा वापर करून बऱ्याच गोष्टी सॉल्व करणार आहोत आणि व्हाईट कपड्यांना कसं आपण क्लीन करायचं ते देखील मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण सर्वजण काय करतो, कपडे घेतो आणि डायरेक्ट मशीनमध्ये टाकतो आणि डायरेक्ट मशीन चालू करतो, लिक्विड टाकून देतो किंवा पावडर टाकून देतो। पण तसं न करता जर तुम्ही अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले तर तुमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व होतील। तर आधी सगळे कपडे जे डाग झालेले असतात, डागाचे असतात, त्यांना आधी आपल्याला कोणत्याही लिक्विडमध्ये किंवा डिटर्जंट पावडरमध्ये त्याला भिजवायचं आहे आणि त्याचं काळपट पाणी काढून घ्यायचे, जेणेकरून आपले 50% कपडे हे या पाण्यामध्ये भिजल्यानेच निघून जातात। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं लिक्विड वापरत असाल काही प्रॉब्लेम नाही। इथे मी एरियलचं देखील वापरलेलं आहे, ते मी आत्ताच आणलेलं आहे, तर त्याचा इफेक्ट देखील छान आहे। पाण्यामध्ये फेस केल्यानंतर आपल्याला सगळे कपडे त्याच्यात भिजवून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने भिजवायचे आहेत। लहान मुलांचे कपडे खूप खराब झालेले असतात, म्हणजेच कॉलर आणि जेंट्स लोकांची कॉलर निघतच नाही, तर तिला देखील आपल्याला खूप घासावे लागतात आणि बऱ्याच बायका काय करतात, आधी साबणाने घासून घेतात आणि मग वॉशिंग मशीनमध्ये टाकतात। जर तुम्ही गोधडी वगैरे ब्लँकेट वगैरे मोठे मोठे चादरी धुत असाल तर त्यांना नक्कीच गरम पाण्यामध्ये भिजवून मगच मशीनमध्ये टाका, एवढे स्वच्छ निघतात ना। तसे कपडे आपण हाताने देखील नाही धुवू शकत, जर तुम्ही भिजवल्याने बऱ्याचपैकी फरक पडतो। तर इथे आपण सर्व कपडे भिजवून घेणार आहोत आणि तुम्हाला मशीनचं माहितीच असेल, दर महिन्याला मशीन आपल्याला क्लीन करायचं असते, तर त्याचं देखील वेगळं लिक्विड येते। ज्यांच्याकडे पाणी कमी असतं ते सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतात आणि ज्यांच्याकडे पाणी जास्त असतं ते फुल्ली ऑटोमॅटिक घेतात। त्यामध्येच फ्रंट डोअर आणि अप्पर डोअरचं असतं, तर अप्पर डोअरमध्ये एवढी जागा पुरेशी नसते कपडे धुण्यासाठी, पण फ्रंट डोअरमध्ये कपडे चांगले निघण्यासाठी बऱ्याचपैकी पुरेशी जागा असते आणि त्याच्यामध्ये काही मशिनरी देखील असतात। म्हणून मी तुम्हाला फ्रंट डोअरचंच मशीन घेण्याचं सजेस्ट करेल जर तुम्हाला नवीन घ्यायचं असेल तर। त्याचा प्रॉब्लेम एक असतो की त्याचं मेंटेनन्स जास्त लागते। एखादा पार्ट जर खराब झाला तर तो पटकन तो रिपेअर होणार नाही। ते असो, आपण आपल्या कपड्यांकडे वळूया। तर मी इथे सगळे कपडे भिजत घातलेले आहेत आणि मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा। तर इथे माझ्या मुलाचा जो कपडा आहे तर त्याने ना पूर्णपणे पेनाचे डाग टाकून आणलेले, म्हणजे पेन त्याने त्याच्यावरती चिंखडलेला आहे, तर ते डाग पडलेला आहे। तो मी एवढ्यादा वॉश केला पण निघायचंच नाही, कितीदा तरी वॉश केलं आणि ते चांगलं देखील दिसत नाही, कारण रोज डेली वेअरचे कपडे असतात। कलरचा जो चॉक असतो तेच त्याने तिथं लावून आणलेला आहे। तर इथं मी एक बटाटा घेणार आहे, बटाटा आपण कट करून घेणार आहोत आणि ज्या जागेवरती डाग असेल किंवा काहीतरी चिंकळलेलं असेल किंवा एखादा कोणता डार्क डाग असेल, कॉलर असेल, तर त्याच्यावरती आपल्याला बटाटा अशा पद्धतीने रब करायचा आहे, घासून घ्यायचं आहे। बटाट्याचा रस असतो तो देखील तुम्ही लावू शकता, पण घासल्याने देखील निघून जाईल। तर इथं मी ते बटाट्याने आधी मशीनला लावण्याच्या आधी ते काढून घेणार आहे आणि मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर देखील मी तुम्हाला दाखवणार आहे की तो निघाला की नाही। तुम्हाला अनुभव आलाच असेल की तुम्ही सगळे कपडे टाकून दिले आणि ते बरोबर निघाले नाही, तर असं बऱ्याचदा होतं की अरे आपण का मशीन घेतलं आहे तर कपडे निघतच नाहीये। पण तसं नाहीये, बऱ्यापैकी आपल्याला जुगाड देखील करावा लागतो। एखाद्या वेळेस गरम पाण्यामध्ये अर्धा तास देखील कपडे भिजावे लागतात आणि जर आपलं अजिबात जमत नसेल तर आपल्याला मुलं लहान असतील तर आपल्याला काही उपाय नसतो, आपण डायरेक्ट ते कपडे पूर्णपणे खोपसून देतो याच्यामध्ये वॉशिंग मशीनमध्ये आणि जसे निघतील तसे बाबा असं म्हणून आपण सोडून देतो। अशा पद्धतीने मी घासून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये रब केलेलं आहे। त्यानंतर आता आपण वॉशिंग मशीनकडे वळूया। तर माझंवालं सॅमसंगचं मशीन आहे फ्रंट डोअरचं, तर भिजवलेले कपडे मी 15-20 मिनटं भिजवून घातलेले होते, तर भिजवलेले कपडे मी आता मशीनमध्ये टाकून घेते। घरामध्ये मशीनची जागा करणं पण खूप इम्पॉर्टंट असतं, अशा ठिकाणी आपल्याला जागा करावी लागते जिथे आपण जास्त जाणार देखील नाही आणि आपल्याला सोयीस्कर देखील राहील। मी ही मशीनची जागा किचनमध्येच करून घेतलेली आहे, जेणेकरून त्याच्या बाजूला भांडे वगैरे पण ठेवता येईल। तर आता आपल्याला इथे लिक्विड टाकायचं, तर एरियलचं लिक्विड मी इथे टाकणार आहे। या लिक्विडचं मला एक आवडलं की याचा सुगंध खूप छान आहे।
जे मी नेहमीच कम्फर्टचा वापर करते कारण मला त्याचा स्मेल खूप आवडतो। त्यानंतर बऱ्यापैकी मी कपडे एका टायमाला आपण 17 किंवा 18 कपडे मशीनमध्ये धुवू शकतो, वॉश करू शकतो। तर इथे मी 39ला लावून देते। तर 39ला लावलं ना तर खूप छान कपडे निघून जातात, जास्त एक्स्ट्रा आपल्याला कोणतं लावण्याची गरज पडत नाही। इथे मी लावून घेतल्यानंतर बऱ्यापैकी ते धुतले जाणार आहे। आता वॉश झालेले आहेत ते कपडे काढून घेणार आहोत आणि जिथे आपण बटाटा लावला होता, मी कॉलरला देखील बटाटा लावला होता, ते बघणार आहे की ते निघाले की नाही। तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ते निघून गेलेलं आहे आणि ते टी शर्ट स्वच्छ देखील झालेलं आहे। माझ्या चॅनलवरती होम टिप्स, किचन टिप्स, ब्युटी टिप्स, फॅशन टिप्स, स्टिचिंगचे टिप्स अशी शेअर करत असते। तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हाईट कपड्यांचं काय करायचं। आता हे सगळे धुतलेले कपडे ना व्हाईट एकत्र काढून घ्यायचे आहेत बाजूला आणि हे लिक्विड टाकून 15 मिनिटं मशीन लावून घ्यायचं आहे। 15 मिनिटं लावल्याने ते पूर्णपणे क्लीन होऊन जातात। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत